जा कपडे घाल. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी आहे नैनितालला. हॉटेल शिवराज म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलो होतो 2 दिवस आणि आता सकाळीचे 9 वाजत आले आहेत. तर बघू शकता माझ्या मागचा व्ह्यू हा आमच्या हॉटेलमधून व्ह्यू दिसतो. खूप भारी आहे. म्हणजे नैनिताल मला तर पर्सनली खूपच आवडला. इथे सगळे पॉईंट जवळजवळच आहेत. आम्ही तर स्कूटीज रेंटवर घेतली होती आणि स्कूटीवरच पूर्ण जेवढा फिरता येईल तेवढा आम्ही नैनिताल फिरलो. आणि बाईक राईडचा एक्सपिरियन्स पण 2 दिवस घेतला, मसुरीला पण आणि इथे पण. खूपच मस्त होता. आपल्या इथं असं फिरता पण येत नाही. आपल्या इकडं किती एवढा ऊन होता की त्या उन्हातून जर रिलॅक्सेशनसाठी यायचं असेल तर मला तर नैनिताल एक नंबर वाटला. आणि जो संध्याकाळचा क्लायमेट आहे, म्हणजे थोडासा दुपारी ऊन असतो पण संध्याकाळचा क्लायमेट आणि जो वारा, थंड वारा, भारीच, मस्तच आहे. म्हणजे बोलायला शब्दच नाही, इतका मला तर पर्सनली आवडला नैनिताल. म्हणजे पीसफुल असं क्लायमेट आहे इथे. आणि युवीने पण मस्त एन्जॉय केला. थोडी थोडी मध्ये मध्ये चिडचिड करते ती, पण काल तर तिने झिप लाईन वगैरे स्वतःहून सांगितले मला झिप लाईन करायचं आहे. आता बोलते मला पॅराग्लायडिंग करायचे. पण आता लहान मुलांना तर इथे परमिशन आहे की नाही ते आता गेल्यावरच समजेल. आता जे राहिलं आहे ते आम्ही ऑन द वे जाता जाता भीमतालला वगैरे आहे ते, तिथे काय करणार आहोत बघू आता कसं काय होते आजचा दिवस. आम्ही आज तिघांनी मॅचिंग केली आहे, ब्लू अँड ब्लॅक. युवी बघ, युवी अशी झोप आली तुला. 9 वाजता उठली तरी तुला झोप आली आहे अजून. तर आम्ही रेडी झालो आणि हां झोप झाली असे, पण आपल्याला जायचं आहे ना पुढे. 12ला उठून कसं जमेल आपल्याला? घरी यायचं. घरी आहे का? आता घरी गेल्यानंतर तर स्कूल चालू होणार आहे तुझा. मग हां मंडेला देईल एक रेस्ट. आपण कधी पोचू? संडेला पोचतो तू. ओके, संडेला नाही पोचणार आपण, फ्रायडेला पोचू. अरे उद्या फ्रायडे, उद्या थोडी घरी पोचणार आहोत, आज थर्सडे. चार अजून एक सांगा. हॅलो, तर आम्ही आता नैनितालमधून निघून खाली भीमतालवरून नकुची तालला जाणार होतो. ते पण नैनितालमध्येच येते. तिथे पॅराग्लायडिंग वगैरे घेतली जाते आणि इथे पण हॉटेल्स वगैरे, जसा पण नैनितालच्या एवढा मोठा नाही आहे, पण इथला पण क्लायमेट, वेदर वगैरे खूपच मस्त आहे. तर आम्ही तिथे खाली थोडा टाईम फिरलो आणि मग तिथे पॅराग्लायडिंगसाठी पण गेलो होतो. तर त्याची व्हिडिओ येईलच तुम्हाला. ये प्लेन इसी को पकड़ लीजिए, हाथ चल जाएगा. ही प्लेन युवी तुला. इसी को पकड़ लो, ऐसी खा लो. तुला देत ना असं, म्हणजे नाही ना तो असं, म्हणजे कसं बघ पैसे आहेत मला लागलं बाबा घे तू, असं नाही होत ना. युवी इकडे युवी तू याच्यात ठेव, आपण याच्यात. एलजीचा जो चर्रा आहे ना, म्हणजे एलजीचा चर्रा डुकरानो पडतात. तो मोठा पण असतो. थंडी लागली म्हणून मी पण इच्छा इथं जाऊ ना, म्हणजे जेव्हा आपल्याला थकवा झाले ना, रिलॅक्सेशन मध्ये होईल. म्हणजे झाले ना, हे गार्लिक नान आहे ना. हे काय, हे काय आहे? तिला कोपता कोफ्ता नेटवर्क डूब झाले तुझ्याशी कर बघ. आणि येतो. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहोत आग्र्याला. आम्ही परतीच्या रस्त्यात आहोत, तर आग्र्याला थांबणार आहोत. आणि आता आज फ्रायडे आहे, तर समजला की ताजमहल बंद असणार आहे. मग आम्ही प्लॅन केला की वृंदावन आणि मथुरेला जाऊ. तसे पण जाणारच होतो, पण आग्रा करून आम्ही तिकडे जाणार होतो. मग आता ते सगळं करून येऊ, वृंदावन आणि मथुरा. त्यानंतर पुन्हा इथंच येऊ राहण्यासाठी आग्र्याला. मग उद्या ताजमहल बघून आम्ही घरी जाणार आहोत.
युवी अजून अंघोळ करते. मी झाली फ्रेश झाली. मला लवकरच जाग आली होती. इथे सकाळी 9 वाजतात तरी पण एवढा बेकार ऊन आहे ना. आम्ही आता रेडी होऊन नाश्त्यासाठी आलो आहोत खाली हॉटेलवर. युवी इथे असं वाटतंय दुपारचे 12 वाजलेत की 1 वाजला. एवढी गरमी आहे आणि रात्री एवढा वारा होता, जोराचा पाऊस होता इथे. काय झालं? दुबईचं कमी झालं. हॅलो हां युवी पुरी भजी आली. युवी आली पण मी ते ऑमलेट खाणार आहे अरे मग ही पण खा. नाही ना ऑमलेट खाईल. ऑमलेट खाणार आहे मी. ऑमलेट खाणार आहे मी. ऑमलेट काय गळे होते आम्ही नाश्ता करतो बघा. लावला का? मला काय? सांग नाश्त्यात काय खातेस काय? मी खाल्ला. काय खाल्ला का खाल्लं? पुरी भाजी. पुरी भाजी खाल्ली. ऑमलेट ऑमलेट खाल्ला तुझावाला. आणि आणि आताच आता परत एक ऑमलेट सांगितलंय. मग नंतर चाय पिणार. चहा नंतर पिणार आहेस? हो. मग तू काय खातेस? मी आता इडली सांबार खाते. पहिला आम्ही शेअरिंगमध्ये पुरी भाजी खाल्ली. ओके. आता नाश्ता वगैरे करून झाला आहे. मी रूममध्ये चालली आहे. युवी ऑलरेडी पुढं गेली आहे. तर आता आमचा काय प्लॅन वेगळा होतो की पहिला आम्ही आता आग्रा फिरणार आहोत. लाल किल्ला वगैरे जे आमच्या हॉटेलच्या बाजूलाच आहे. त्यानंतर बघ पुढे काय कुठे जायचं आहे. तर चला माझ्यासोबत. ही आहे रूम सगळी मेस झालाय सगळीकडे. हे वाचायला लागलं. पॅन्ट घे. गाईज आम्ही आहे ना आता लाल किल्ला बघायला जात होतो. किट्टूने आहे ना शिकली आणि शी आहे ना डायपरच्याच बाहेर निघाली आणि डॅडाने त्याला मांडीवर घेतलेलं. डॅडाची सगळी वाईट पाट गेली. काय गेली? धुवाला. बिस्लरी पण आहे भाई. खुले नहीं है तो पहले नहीं बता सकते. खुले नहीं है तो कहाँ से लाऊं? खुले ही बताऊँ मैं. दुकान से आपकी सौदा ले रहा हूँ. इसमें भी डालो. ये वाला थोडा ना टाक. कुठला थोडा टाक? ये डुक्स वाला ना. पडलाय तो. केलं काय होता? राजमन हॅलो लेडीज आगे निकल जाइए. लेडीज आगे निकल जाइए उधर लाइन में. आ रही है अभी. आगे आओ. हे बघू शकता आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. एक्झॅक्ट काय ते माहिती नाही. आम्ही काय गाईड वगैरे घेतला नाही. आम्ही असेच फिरतो कारण हे आलेले आहेत. मी फर्स्ट टाईम आले त्याच्यामुळे यांना माहिती आहे. हे मागे आहेत आणि मी एकटीच आता पुढे पुढे आली आहे. बघते खूप ऊन आहे. बघू आता कितपर्यंत जाऊ शकतो कारण इतका ऊन आहे ना. 45 डिग्री.
मग विचार करू शकता किती ऊन असेल. पूर्ण वाट लागली आहे आता त्या उन्हात. आता युवीचा चालू आहे, त्यांना विचारते हे काय आहे ते काय आहे, आणि मी मागे आहे शूट करते. हा म्हणजे जरा इतिहास माहित किती सांगतात ते. ते काही 100 रुपये पण द्यायला तयार होते. मग चाल. हाच तो दरबार जिथे महाराजांनी मुघल सल्तनतच्या बादशाह औरंगजेब यांच्या तोंडावरती त्यांची खिल्लत उडवून फेकली होती. आणि आम्ही महाराष्ट्राचे वाघ आहोत हे दाखवून दिलं होतं पुन्हा मुघल सल्तनतला. ही ती जागा आहे जिथे मुघल सल्तनतचा दरबार भरायचा. महाराज ज्यावेळेस आग्र्याला आले होते आणि दरबारात ज्यावेळेस महाराजांना उभं केलं त्यावेळेस महाराजांचा वारंवार अपमान करत होते. पण अपमान सहन करून घेणार ते महाराज कुठले? छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेबनी दिलेली खिल्लत धुडकावून लावली आणि त्यांना एक इशारा दिला की आम्ही राजे आहोत, तुमचे नोकर नाहीत, तुमचे सरदार नाहीत. म्हणून पुन्हा एकदा महाराजांना मानाचा मुजरा. हा तख्ता आहे शहाजहानचा. इथेच त्यांच्या सभा व्हायच्या. म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हा तो सभागृह आहे जिथे शहाजहानच्या सभा होत असत. मीना मस्जिद. याला काय बोलते, ही भिंत ना हो काय संरक्ष भिंत. किल्ल्याची किल्ल्याचीच. मगाशी आम्ही या बाजूनेच गेली होती तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आता बघू शकता गर्दी जशी जशी वाढत चालली आहे, जसा ऊन वाढत चालला आहे. आम्ही मगाशी लेफ्ट साईडने गेलो होतो आणि तिथून ताजमहल दिसत होता. आता आम्ही राईटने चाललो. बघू शकता किती मोठी भिंत आहेत त्यांच्या. म्हणजे आता एवढा भारी दिसतो तर त्या काळी कसा असेल कांटी माझी. हा मेन दरवाजा आहे इथला. आता आतमध्ये जाऊन बघते, काळोखच दिसतो. त्याच्यात आय थिंक फक्त अशा रूम त्यांचे ते शामियाना ते आहेत. लोकांचे फोटो सेशन वगैरे चालू आहेत जिथे जिथे जागोजागी.
आम्ही आता निघालो. सॉरी. लाल किल्ला फिरल्यानंतर आम्ही आता जेवायला चाललो. फिरून फिरून खूप भूक लागली आणि ऊन पण आहे. आणि त्यानंतर आम्ही वृंदावन मथुरेला जाणार आहोत. नाही 50 रुपये मध्ये देतो. नाही 50 रुपये मग युवी घेऊ आपण नंतर. पकड याला पकडायला. आम्ही आता जेवून गाडीत बसतो आणि मथुरेला चाललो.